सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रथमेश आनंदकर, शिवशरण साखरे, प्रेम भोगडे, नितीन आलमेल। दोन दिवसापासून आम्ही मीडियावरती बघतोय शनिवार वाड्याचं जे प्रकरण गाजत आहे। मला असं वाटतंय की मोहोळचं जे प्रकरण चालू झालेलं होतं जैन समाजाचं, तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय उकरून काढला असेल असं एक माझा अंदाज आहे आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं तेच आहे। कारण की हा काही विषय होत नाहीये। त्या 4 मुस्लिम महिला आज जाताना तुम्ही त्यांना प्रवेश दिला म्हणजे तिथं सगळ्यांना प्रवेश आहे आणि आज जाऊन त्यांनी काही गैरकृत्य केलं असेल तर आपण त्यांना थांबवू शकतो। अनेक तरुण मुलं मुली आज जाऊन काय करतात ते बघा, त्यांना तुम्ही थांबवा ना। प्रार्थना केली हे काही चुकीचं नाहीये ना। कुठल्याही समाजाचा माणूस, कुठल्याही धर्माचा माणूस कुठेही प्रार्थना करू शकतो। आपण पण रस्त्यावरती जर थांबलो आणि अचानक काहीतरी आपल्याला असं वाटतं की समोर दुर्घटना करते तर आपण पण 2 मिनिटासाठी देवाचं नाव घेतो किंवा हात जोडून प्रार्थना करतो। समोरून मंदिरासमोरनं जाताना जरुरी नाही की आपण चप्पल काढून आत जातो, बाहेरूनच आपण पटकन नमस्कार करून निघतो, गडबडीत असतो। प्रार्थना करायला काही स्थळ, वेळ, काळ ह्याचं कुठलंही बंधन नाहीये। मेधाताई, तुम्ही पहिले हे समजून घ्या। दुसरं म्हणजे तुमच्या झेंड्यामध्येच हिरवा रंग आहे। हिरव्या रंगाची जर एवढी अलर्जी असेल तर तुम्ही वरिष्ठांना राज्यसभेत आहात, तुम्ही प्रश्न उपस्थित करा संसदेत आणि तो हिरवा रंग तुमच्या झेंड्यातनं पहिले काढून टाका, कारण की तुम्हाला अलर्जी आहे त्याच्यामुळे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला जाता कुठेतरी भगवा रंग फास, कुठेतरी हिरवा रंग फास। अहो, तुम्ही काय पेंटर आहात का? हो, पेंटरचं काम तुम्ही करू नका प्लीज। तुम्ही स्वतःचे तुमचे एवढे मोठे प्रश्न आहेत, तुम्ही महिला राज्यसभेच्या उमेदवार आहात तर तुम्ही ते प्रश्न उपस्थित करा। इथे अनेक लाडकी बहीण योजनेचे एवढे मोठे प्रश्न होते तेव्हा तुम्ही नाही उपस्थित केले, आम्हाला आवाज उठवावा लागला महिला संघटनांना। तर तुम्ही, माझी विनंती आहे मेधाताई, तुम्ही आनंदीबाई होऊ नका। त्या वाड्यामध्ये इतिहास आहे ऑलरेडी दचा मा झालेला आणि तुम्हाला बहुतेक इतिहास माहीत नसेल तर माहिती करून द्यावी लागेल। मस्तानीबाई कोण होत्या? मस्तानीबाई त्याच जागेवरती नमाज पढत होत्या, तिथेच त्याच महालामध्ये। मग ते चालत होतं, पेशव्यानं चालत होतं, तुम्हाला का चालत नाही? तुम्ही जाती धर्म भेदभाव हे नको आमच्या मनात, हे असं विष कालवू नका तुम्ही। आनंदीबाई होऊ नका प्लीज। मेधाताईंनी जे गोमूत्र तिथे जाऊन शिंपडलं, त्यांना हातात गोमूत्र घ्यायची पण त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना लाज वाटली, त्यांनी असं बाटलीने शिंपडलंय। मला तर वाटतं गोमूत्र घ्यावं। त्या मुस्लिम महिलांचे 2 दिवस जर का गुन्हे तुम्ही नाही मागे घेतले, दाखल केलेले, तर हेच गोमूत्राची बाटली घेऊन मेधाताईंना आम्ही गिफ्ट देणार आहे। त्यांनी स्वतःवरती गोमूत्र शिंपडून घ्यायला पाहिजे, कारण त्यांचे विचार हे कलंकित आहे। त्यांचे विचार हे शुद्धीकरण व्हायची गरज आहे। गोमूत्राची खरी गरज मेधाताईंना आहे, ना की तिथे जागेला आहे। सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजाभाऊ अलुरे व विनय भैया ढेपे मित्र परिवार। सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली। पर्यावरण पूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो। सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा। चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा। पुनश्च एकदा शुभ दीपावली। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।